ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. आणि काहीच बदल नाही. नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत. आता तर सगळ्यांनाच टाकतो. पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत. जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानीच 9 खाती काढली. आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊही म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता, 6वा हप्ता. त्याच्याबद्दल आता स्वतः मुख्यमंत्र्यांनीच माहिती दिलेली आहे. कुठल्या तारखेला तुमचा हप्ता जमा होणार त्याच्याबद्दल. त्यासोबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे तुमचे आता सध्या 1500 रुपये जमा होतील की 2100 रुपये, त्याची देखील माहिती आलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, काल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की कधी तुमचे 6व्या हप्त्याचे म्हणजे डिसेंबरचे पैसे जमा होतील त्याच्याबद्दल. तर डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात. बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरू होती. डिसेंबरचा या ठिकाणी 3रा आठवडा जो आहे तो संपत आलेला आहे, तरी देखील 6वा हप्ता अद्यापर्यंत जमा झालेला नाही. तुम्ही त्याची वाट पाहताय. आतापर्यंत 7,500 रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा झाले होते. ते तुमचे खर्चही झालेले असतील. तर पुढच्या हप्त्याची तुम्हाला वाट लागलेली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा नियमच असा आहे की जो महिना चालू आहे त्या महिन्याचा लाभ तुम्हाला त्याच महिन्यामध्ये वाटप केला जातो, किंवा 2 महिन्याचे एकत्रित पैसे अगोदर देखील सरकारने असे जमा केलेले, जसं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3,000 रुपये दिले गेलेले होते. परंतु या ठिकाणी जानेवारी असेल किंवा डिसेंबरचा हप्ता असेल, असा एकत्रित हप्ता देण्याबद्दल कुठलीही या ठिकाणी अजून माहिती दिलेली नाही. परंतु डिसेंबरचा हप्ता कधी दिला जाणार त्याच्याबद्दलची ही अपडेट आपण पाहणार आहोत. बघा, मकर संक्रांतीच्या दरम्यान दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र त्याला स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला आहे. आता बघा, त्यांनी जर या ठिकाणी 2 हप्ते एकत्र द्यायचे असतील तर त्याबद्दल बोलले असते ते, परंतु फक्त त्यांनी डिसेंबरच्या हप्त्याबद्दलच सध्या माहिती दिलेली आहे. तर डिटेलमध्ये आपण बोलूयात याच्याबद्दलची काय माहिती दिली त्याच्याबद्दलची. बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी जमा होणार याची चर्चा भरपूर ठिकाणी सुरू आहे. त्याची प्रतीक्षा तुम्ही करताय. तर डिसेंबरचा 3रा आठवडा आता संपलेला आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान दोन्ही हप्ते येतील अशी देखील चर्चा होती. मात्र त्याच्याबद्दल काहीही त्यांनी अपडेट दिलेलं नाही. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार हे अधिवेशनात सांगितलं. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्हमध्ये देखील ते पाहिलेलं असेल. त्यानंतर लाभार्थी महिलांच्या या ठिकाणी जो प्रतीक्षा आहे ती आता कुठंतरी या ठिकाणी संपणार आहे. त्याचसोबत स्क्रुटनीविषयी निकषांबद्दल देखील त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी बोलताना दिलेली आहे. बघा, आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. 6वा हप्ता याच महिन्यात मिळणार. अधिवेशन संपल्यानंतर खात्यावर पैसे येणार. अधिवेशनातच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मोठी घोषणा आपण पाहिलेली आहे. तर बघा, अधिवेशन संपल्यावर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजेच बघा, आता जवळपास 3 आठवडे गेलेले आहेत. या ठिकाणी आता शेवटचा आठवडा आहे. तर याच आठवड्यामध्ये म्हणजेच अधिवेशन तुमचं या ठिकाणी 21 किंवा 22 किंवा 23 तारखेपर्यंत चालेल. त्याच्यानंतर जो आठवडा असेल तो म्हणजे शेवटचा, तर तुम्हाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. याच्या अगोदरचे देखील आपण हप्ते बघितलेले असतील ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी जमा झालेले. त्याच पद्धतीने हा देखील हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी जमा होऊ शकतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की अधिवेशन संपल्यानंतर खात्यामध्ये पैसे येतील. तर ह्या अधिवेशनामध्ये देखील 1400,000 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद देखील लाडकी बहीण योजनेची करण्यात आलेली आहे. पुरवणी मागण्यामध्ये त्याला देखील मागण्यामध्ये या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुमची पूर्ण
हप्ते जे पण असतील, डिसेंबरचा असेल किंवा पुढचा हप्ते असेल, संपूर्ण हप्ते तुम्हाला आता सलग भेटत राहतील. कारण की स्थिर सरकार स्थापन झाले, त्यामुळे ही योजना ज्या जुन्या सरकारने आणली होती तेच सरकार आल्यामुळं तुमची योजना तर बंद होणारच नाही आणि निकष देखील बदलले जाणार नाहीत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ही गुड न्यूज असणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये अधिवेशन संपल्यानंतर आम्ही वाटप करू अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. 23 डिसेंबरपासून लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा, 23 डिसेंबरपासून तुम्ही या ठिकाणी वाट पाहू शकता. 23 तारखेनंतर कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ शकतात. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 23 डिसेंबरनंतर 30 डिसेंबरपर्यंत म्हणजेच ह्या महिन्याच्या शेवट तारखेपर्यंत कधीही खात्यामध्ये पैसे तुमचे जमा होतील किंवा टप्प्याटप्प्याने 23 तारखेनंतर हे पैसे येऊ शकतात. ही न्यूजमध्ये माहिती दिलेली तीच माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देत आहे. त्यानंतर बघा, बहिणींच्या नावे काही भावांनी खाती उघडली आहेत. ते लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारत आहेत. त्यांनाही अधिवेशनातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी थेट हा इशाराच दिलेला आहे. बघा, अशा पद्धतीने चुकीचे फॉर्म वगैरे भरलेले असतील त्याच्याबद्दल जी तपासणी वगैरे आहे ती केली जाऊ शकते, परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींची तपासणी होणार नाही. जे पात्र आहेत आतापर्यंत ज्यांना पैसे भेटत आलेले आहेत, सलग त्यांचे हप्ते पुढचे हप्ते या ठिकाणी भेटत राहतील. तर लाडकी बहीण योजनेचे निकष जे आहेत किंवा जे अटी शर्ती आहेत ते तुर्तास तरी बदलण्यात येणार नाहीत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे. तर बघा, आता मग ही संपूर्ण माहिती झाली तुमची डिसेंबरच्या 6व्या हप्त्याबद्दलची. ठीक आहे, 23 तारखेनंतर कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. तर आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार या हप्त्यामध्ये, 6व्या हप्त्यामध्ये? तर मग हा 6वा हप्ता असेल किंवा कधीपासून या ठिकाणी जी वाढ करण्यात आलेली आहे 600 रुपयाची, जी की 2100 रुपये करण्यात आलेली ते कधीपासून भेटू शकतात? बघा, 1500 रुपये तर तुमचे 100% येणारच आहेत खात्यामध्ये. ठीक आहे, 23 डिसेंबर नंतर ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही पैसे जमा होतील, परंतु या ठिकाणी 600 रुपयांनी वाढ केलेली या ठिकाणी भेटतील की 1500 रुपयेच भेटतील त्याची देखील माहिती आपण पाहूयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली. नोव्हेंबर महिन्याचे या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकू नये यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्येच 2 हप्ते या ठिकाणी 3000 रुपयाचे सर्व लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आले होते. म्हणजेच 5 हप्ते टोटल पूर्ण झाले होते. तर आता नवीन सरकार स्थापन झाले असून डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत कधी जमा होणार याची प्रतीक्षा होती, ती देखील तुमची आता संपलेली आहे. त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन संपल्यानंतर पैसे जमा होतील. म्हणजे अधिवेशन 23 तारखेपर्यंत चालेल, त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत कधीही पैसे येतील. आतापर्यंत जे 7500 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा झाले त्याच्यानंतरचा हा पुढचा 6वा हप्ता जो आहे तुमचा जमा केला जाणार आहे. तर मग याच्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार का? विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचाराचा मुद्दा बनवला होता. निवडून आल्यानंतर यात वाढ करून दरमहा 2100 रुपये देण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला होता, असं आश्वासन महायुती सरकारकडनं देण्यात आलेलं होतं. आता पुन्हा तेच सरकार निवडून आल्यामुळे 2100 रुपयाचा हप्ता मिळणार का याकडे तुमचं लक्ष असेल, तुमची प्रतीक्षा असेल. तर बघा, तुमचा 6वा हप्ता तर भेटणारच आहे, परंतु अजूनपर्यंत तरी 2100 रुपये ह्याच हप्त्यापासून भेटतील की पुढच्या हप्त्यापासून भेटतील अजूनपर्यंत तसा कुठलाही निर्णय झालेला नाही. परंतु या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्या अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की 100% तुमचे 2100 रुपयाचे या ठिकाणी हप्ते भेटायला सुरुवात होतील. 100% आम्ही त्याच्यामध्ये वाढ करणार आहोत आणि त्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. तर याच्याबद्दल जी माहिती आली, त्यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये अगोदर माहिती सांगितली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे अर्थसंकल्प आहे किंवा मार्च महिन्यामध्ये बघा अर्थसंकल्प मांडला जाईल, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होईल, त्याच्यामध्ये अगोदर याची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता चालू केला जाणार आहे असं सांगितलेलं आहे. तर थोडे दिवस अजून तुम्हाला जी वाढ करण्यात आलेली आहे हप्त्यामध्ये त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. म्हणजेच अर्थसंकल्पापर्यंत जोपर्यंत सादर होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तरतूद करून तुमची जे पैसे असणार आहेत 2100 रुपये म्हणजे 600 रुपयाची जी वाढ केली गेलेली आहे ते तुम्हाला भेटायला सुरुवात होतील. तर सध्या तरी तुमचा 1500 रुपयाचा हप्ता जो आहे या ठिकाणी डिसेंबरचा तरी डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहे. मग पुढचं जानेवारीचा असेल किंवा फेब्रुवारी असेल, पुढचे हप्ते या ठिकाणी 2100 रुपयांनी दिले जातील का त्याच्याबद्दलचा अजून निर्णय होणं बाकी आहे. परंतु 1500 रुपयांनी तरी तुमची ही योजना अशीच आता पुढं चालू राहणार आहे आणि 2100 रुपयाचा जसा निर्णय होईल तसा तुम्हाला 2100 रुपयांनी मग हप्ता जो आहे तो भेटायला
चालू होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. 23 तारखेनंतर तुमचे डिसेंबरचे 6व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होऊ शकते, म्हणजेच अधिवेशन संपल्यानंतर. तर ही संपूर्ण माहिती जी आहे न्यूजमध्ये आलेली आहे किंवा स्वतः विधानसभेमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली, तीच माहिती तुम्हाला सांगितली आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना संपूर्ण माहिती समजेल. आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.